स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी, अशीच जिद्द मनात ठेवून पुण्याच्या वारकरी नामदेव दादांनी चालू केलेला आहे आपला फळांचा व्यवसाय. दादांचा हा स्टॉल दिघा आळंदी रोडला आहे आणि त्यांच्या या व्यवसायाला 5 वर्ष झालेली आहेत. सफरचंद स्वस्त, सफरचंद मस्त, गुडगुड 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 स्वस्त आणि मस्त. चला स्वस्त मस्त, गुडगुड 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 सफरचंद स्वस्त स्वस्त मस्त, गुडगुड 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 गुडगुड. कोण म्हणतं व्यवसाय करण्यासाठी दुकान हवं? दादा रस्त्यावरती उभे राहून आपला व्यवसाय करतात. व्यवसायच काय तर ते स्वतःचं प्रमोशन सुद्धा करतात. वर्षाचे 365 दिवस, भले कडाक्याची गरमी असू दे किंवा थंडी असू दे किंवा असू दे जोरदार पाऊस, असेच ते स्वतःच्या चेहऱ्यावरती हास्य ठेवून जिद्दीने आणि मेहनतीने आपला व्यवसाय करतायत. दादांनी हार नाही मानली. लॉकडाऊन मध्ये त्यांचा जॉब गेला, पण जॉब गेल्यानंतर स्वतःचं घर चालवण्यासाठी त्यांनी आपला हा व्यवसाय चालू केला आणि ह्या व्यवसायामध्ये ते फक्त 100 रुपये किलो मध्ये फळं विकतात. त्यांच्याकडे केळी, पेरू, सफरचंद, खूप छान अशी फळं मिळतात. तुम्ही जेव्हा कधी दिघा आळंदी रोडला गेलात आणि तुम्हाला दादा दिसले तर तुम्हाला ते फक्त स्मित हास्य करताना दिसतील. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर स्मित हास्य केलं तर समोरच्याच्या चेहऱ्यावर पण हास्य येतं आणि असंच हास्य समोरच्याला देणं हे खूप मोठी गोष्ट आहे. दादा हे वारकरी आहेत. वारकरी असून सुद्धा एवढं प्रेमाने आणि एवढं शांततेने ते काम करतात. ते बघून अक्षरशः त्यांच्यावरती खूप गर्व वाटतो आणि असाच गर्व प्रत्येकाला व्हायला हवा. दिघा आळंदी रोडला दादांचं स्टॉल 9 ला चालू होतं, ते रात्री 9 वाजेपर्यंत असतं. विचार करा तुम्ही 12 तास आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून व्यवसाय करणं हे किती चॅलेंजिंग आहे. तुम्ही जेव्हाही नामदेव दादांना भेटाल तेव्हा तुम्ही खरंच मोटिवेट व्हाल की एखादा मालक आपल्या व्यवसायाचं प्रमोशन किती जबरदस्त पद्धतीने करतोय. विचार करा, त्यांनी ना ब्रँडिंग केलंय ना काहीच केलंय. गळ्यामध्ये सफरचंदांची माळा आणि डोक्यावर केळीचा घट ठेवून ते आपल्या फळांचं प्रमोशन खूप चांगल्या रीतीने करतात. आणि बघितलं हे प्रमोशन फक्त 1 तास 2 तास नाही तर दिवसभर असं 12 तासाचं प्रमोशन करतात. खरंच आहे ना खूप ग्रेट गोष्ट. लॉकडाऊन नंतर घर चालवण्यासाठी आणि मुलाबाळांच्या शिक्षणासाठी घेतलेली ही जिम्मेदारी दादा खूप छान रीतीने पार पाडतायत. त्यांच्या जिद्दीला तर सलाम आहे. भर उन्हामध्ये रस्त्याच्या बाजूला उभं राहून आपल्या फळांचं प्रमोशन करणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये. प्रत्येकाला ही जमत नाही आणि आपल्या व्यवसायात आवड असणं सुद्धा गरजेचं आहे. दादांना ती आवड आहे म्हणून ती त्यांच्या व्यवसायामध्ये दिसून येते. दादा नमस्कार. नमस्कार ताई. दादा तुम्ही कसे आहात? मजेत आहे ताई, मजेत एकदम. तुम्ही दर दिवशी सकाळ ते संध्याकाळ चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून फळं विकतात. तुम्हाला हे कसं काही जमतं? आपला फ्रूट तर विकलाच पाहिजे आणि स्माईल ठेवलंच पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरती स्माईल तर तुमच्या समोरच्या काही जो समोर माझ्याकडे बघतो ना त्याला पण स्माईल येते आणि स्माईल कोणी स्माईल दिल्याशिवाय किंवा हसरा चेहरा घेतल्याशिवाय आपल्याला मजा वाटत नाही आणि त्यासाठी हसरा चेहरा आपला स्वतःचा ठेवावाच लागेल. गुडगुड 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 रामकृष्ण हरी ताई. तर असे आहेत आपले नामदेव दादा जे स्वतःचा व्यवसाय सुद्धा करत आहेत आणि आपल्या स्मित हास्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत आहेत. वाट कसली बघताय पुणेकरांनो? लवकरात लवकर दिघा आळंदी रोडला जा आणि आपल्या नामदेव दादांकडून फळं विकत घ्या.